माझे सहकारी माननीय राम शिंदे, माननीय राजपुरोहित जी, माननीय गणेश हाके, संजय उपाध्याय, संतोष पाचलग आज आपल्याबरोबर उपस्थित आहेत की ज्यांनी हा भोंग्यांच्या विषयामध्ये रिट पिटिशन केला होता आणि त्यांनी केलेल्या रिट पिटिशनमध्ये न्यायालयाने जो निकाल दिला त्याच्यानंतरचे पुढचे मुद्दे सध्या आपल्या समोर येत आहेत। राज्याच्या गृहमंत्र्यांनी परवा सर्वपक्षीय बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये काही चर्चा केली आणि त्या बैठकीनंतर त्यांनी जी विधानं केली त्या संदर्भात मी आज आपल्याला काही गोष्टी निदर्शनाला आणून देणार आहे। एकतर राज्याच्या गृहमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेचा साध्या सोप्या मराठीमध्ये अर्थ असा होतो की राज्य सरकार म्हणून आमची काही जबाबदारी नाही, राज्य सरकार म्हणून आम्ही काही करणार नाही, कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सुद्धा आमची नाही आणि आम्ही काही करणार नाही। ही जर भूमिका राज्याचे गृहमंत्री जाहीरपणे घेत असतील तर मला राज्याच्या गृहमंत्र्यांना आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्याला या सतीची भारताचं संविधान आपण मान्य करता की नाही, भारताच्या संविधानाने जी न्यायालयाची व्यवस्था करून दिलेली आहे ती आपण मान्य करता की नाही, या प्रश्नाचं उत्तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वच्छ शब्दात दिलं पाहिजे। कारण ते ज्या वेगवेगळ्या गोष्टींचा आधार घेत आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी उच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे तो मी वाचून दाखवतो। त्यातला शेवटचा भाग जो आहे, वी डायरेक्ट द रिस्पॉन्डंट्स टू टेक इन्स्ट्रक्शन्स and file affidavit in this court stating therein whether all the mosques in the city of Mumbai and Navi Mumbai which use loudspeakers have applied for necessary permission for use of loudspeakers in the mosque. If necessary, permission is not obtained, then the police is directed to take adequate steps for the removal of these loudspeakers. अत्यंत स्वच्छ शब्दामध्ये उच्च न्यायालयाचा हा आदेश आहे आणि हा उच्च न्यायालयाने आदेश दिलेला जो आहे तो राज्य सरकारला दिलेला आदेश आहे, पोलिसांना दिलेला आदेश आहे आणि राज्य सरकार उच्च न्यायालयाच्या या आदेशाचं पालन करणार आहे की नाही एवढाच मुद्दा आहे। बाकी सगळी चर्चा फिजूल आहे, बाकी कुठलाही मुद्दा इथे चर्चेत आलेला नाही। कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही राज्याची जबाबदारी आहे, राज्याच्या गृहमंत्रालयाची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण पार पाडणार नाही असं जर राज्याचे गृहमंत्री जाहीरपणे सांगत असतील तर तो संविधानाचा अपमान आहे। त्यामुळे या विषयामध्ये गृहमंत्री जे काही बोललेले आहेत त्याचं स्पष्टीकरण आता मुख्यमंत्र्यांनी देणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर राज्यामध्ये अनधिकृत प्रार्थनास्थळं किती आहेत याची आकडेवारी राज्य सरकारकडे आहे आणि ती सर्वधर्मीयांची आहेत, कोणा एकाच धर्माची अशातला भाग नाही। या अनधिकृत प्रार्थनास्थळांच्या बाबतीत राज्य सरकार काय धोरण स्वीकारणार आहे याचंही स्पष्टीकरण राज्य सरकारने केलं पाहिजे। तिसरा मुद्दा यातला आहे
की गृहमंत्र्यांच्या परवाच्या बोलण्यावरून जे लक्षात आलं त्याच्यावर की ज्यांनी परवानगी घेतलेली नाही त्यांनी परवानगीसाठी अर्ज करावे असं गृहमंत्री सांगतात। याचा अर्थ काय? हा न्यायालयाचा आदेश 2016चा आहे। मधली 6 वर्ष ज्यांनी परवानगी न घेता न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला, गुन्हा केला, कायदा मोडला, त्यांना तुम्ही फक्त परवानगीचा अर्ज करा, आम्ही तुम्हाला परवानगी देऊ म्हणून सांगताय। म्हणजे सरळ सरळ गुन्हेगारांना पळवाटा काढून देण्याचा प्रयत्न, कायदा मोडणाऱ्यांना पळवाटा काढून देण्याचा प्रयत्न हा जर राज्याचे गृहमंत्री करत असतील तर मग त्यांच्याकडून कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन किती प्रमाणात होईल याबद्दल लोकांच्या मनात शंका निर्माण होते। त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये आमचं राज्य सरकारला आवाहन आहे की विनाकारण मतपेढीचं राजकारण खेळण्याचा प्रयत्न करू नका। विनाकारण कुठल्यानी कुठल्या तरी समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करू नका। सेक्युलर राज्यघटनेप्रमाणे कायदा सगळ्यांना समान लागू होतो हे संविधानाचं आणि सेक्युलरिझमचं पहिलं तत्व आहे आणि कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सरकारची असते, या ठिकाणी राज्य सरकारची आहे। त्याचं पालन योग्य पद्धतीने करा एवढंच आम्हाला राज्य सरकारला या निमित्ताने आवाहन करायचं आहे। आपल्याला या बाबतीत काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता। या भाषेवर जसं पाहता भोंगण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने आदेश दिला असताना सुद्धा राज्य सरकार ते आदेश पाळले। पहिली गोष्ट, चाल करून जाऊ, हल्ला करून जाऊ, याव करू त्याव करू, हे कोणत्या जगात राहतात मला माहीत नाही आणि कोणत्या विश्वामध्ये वावरत असतात हेही मला माहीत नाही। यांनी ह्या बंपक भाषेचा वापर करण्यापेक्षा एकदा राज्य सरकार चालवून दाखवावं। आज राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा सगळ्या बाजूने बोऱ्या वाजलेला आहे। पालघरमधल्या साधूंच्या हत्येपासून सुरू झालेलं जे सगळं वातावरण आहे त्याच्यामध्ये सुधारणा न होता उलट त्याच्यामध्ये अधिकाधिक बिघाड होत चालला आहे आणि राज्यामध्ये जनतेला सुरक्षेची भावना तुम्ही देऊ शकत नाही। जनतेच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना नाही, हा रोजचा अनुभव आहे आणि त्याचं कारणच आहे की खुद्द राज्याचे गृहमंत्री सांगतात की कायदा सुव्यवस्थेचं पालन करण्याचं काम माझं नाही, जबाबदारी माझी नाही। सर्वोच्च न्यायालयाचा आदेश सरकार मानणार नाही, उच्च न्यायालयाचा आदेश मानणार नाही, मग हे सरकार करणार काय? कोणतं काम करणार आहे? जे अनिल देशमुखांनी केलं तेच, जे वाझेने केलं तेच, ज्या कारणाने वेगवेगळे मंत्री तुरुंगात गेले तेवढंच काम करणार का? जनतेच्या भल्याचं कोणतं काम करणार? त्यामुळे या सरकारने पहिल्यांदा आपल्या प्राथमिकता बदलल्या पाहिजेत। जनतेचे प्रश्न हा आपला महत्त्वाचा मुद्दा मानला पाहिजे, ही त्यातली आवश्यकता आहे। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशन